नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी परिसरात एका भरधाव कार चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप पादचाऱ्यांना चिरडल्याची अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे। वेगाची मर्यादा ओलांडून धावणाऱ्या या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडला। यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर कारच्या भीषण धडकेत अनेकांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे। हा अपघात इतका भयानक होता की अपघाताचं दृश्य तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। ते पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतोय। या भीषण अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण नवी मुंबई आणि पनवेल परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। हा अपघात मंगळवारी सकाळी 9:15 ते 10च्या सुमारास तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर घडला। या मार्गावर नेहमीप्रमाणे कामगार आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते। तळोजाकडून कळंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गिकेवर एका चालकाने आपल्या ताब्यातील कार अत्यंत निष्काळजीपणे आणि अतिवेगाने चालवली। कारचा वेग इतका जास्त होता की चालकाला रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज आला नाही। त्याचं गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं। त्याचवेळी रस्त्याच्या कडेने दोन पादचारी नागरिक आपल्याच दिशेने चालले होते। त्यामध्ये एक तरुण आणि एक मध्यमवयीन महिला होती। कार चालकाने डाव्या बाजूने गाडी दामटत या दोन्ही पादचाऱ्यांना मागून अतिशय जोरात धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दोघेही पादचारी हवेत कित्येक फूट उंच उडून रस्त्यावर जाऊन पडले। या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव लालू नारद तांटी उर्फ दास असं असून त्याचं वय 29 वर्ष आहे। तो मूळचा बिहार राज्यातील सध्या तळोजा येथील पाढेगाव भागात वास्तव्यास होता आणि एमआयडीसी भागात मजुरीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होता। अपघात झाला त्या दिवशी सकाळी तो आपलं काम संपवून घराच्या दिशेने परतत होता। अत्यंत शांतपणे रस्त्याच्या बाजूने जात असताना मागून आलेल्या काळरूपी कारनं त्याला जोरात धडक दिली। या धडकेत त्याच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य भागाला अत्यंत गंभीर दुखापत झाली। प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं या 29 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला। निष्पाप मजुराचा असा अचानक झालेला अंत पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेनंही अपघात होण्याच्या काही सेकंद आधी मागून वेगात येणारी कार पाहिली होती आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या रस्त्यावरून बाजूला सरकण्याचा प्रयत्नही करत होती। मात्र कारचा वेग इतका अवाढव्य होता की बाजूला होण्यासाठी तिला क्षणभराचाही वेळ मिळाला नाही। भरधाव कारनं थेट तिला उडवलं। या भीषण धडकेत तिच्या पायाला, पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत त्या पडल्या होत्या। घटनास्थळावर उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहन चालकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी महिलेला तातडीने मदत मिळाली। नागरिकांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्त कारला घेराव घातला आणि जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले। अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। अतिदक्षता विभागात सध्या हे जखमी मृत्यूशी झुंज देत आहेत। त्यांच्या कुटुंबियांना या घटनेचा मोठा धक्का बसलाय। संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कार चालकाची ओळख पटली आहे। त्याचं नाव परवीन रोशनलाल ग्रोवर असं आहे। त्याचं वय 53 वर्ष असून तो कल्याण परिसरातला रहिवासी आहे। कल्याणवरून कळंबोलीच्या दिशेने जात असताना त्यानं कारवरील नियंत्रण गमावलं। विशेष म्हणजे पादचाऱ्यांना उडवल्यानंतर ग्रोवरच्या कारनं रस्त्याला कडेला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या वाहनालाही अत्यंत जोरदार धडक दिली। या दुसऱ्या धडकेत अपघात करणारी मुख्य कार तिथंच थांबली। स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या मते जर ही कार दुसऱ्या वाहनाला धडकून थांबली नसती तर नियंत्रण सुटलेली ही भरधाव कार रस्त्यावरील इतर अनेक नागरिकांना आणि वाहनांना चिरडत पुढे गेली असती, ज्यामुळे मृतांचा आकडा आणखी मोठा झाला असता। अपघाताची माहिती मिळताच तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय। स्थानिक नागरिकांनी कार चालक परवीन ग्रोवर याला घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वीच पकडून ठेवलं होतं। पोलिसांनी कार चालक ग्रोवर याला तात्काळ ताब्यात घेतलंय। अटकही करण्यात आली आहे। त्याची कार जप्त देखील करण्यात आली आहे। तळोजा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल केला आहे। चालक दारूच्या नशेत होता का याबाबतची तपासणी करण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे। हा संपूर्ण थरार तळोजा एमआयडीसी परिसरातील शिवजागृती हॉटेल समोरील रस्त्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। हा व्हिडिओ पाहून रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील अवजड आणि भरधाव वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे कामगारांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय असं स्थानिकांचं म्हणणं आहे। तळोजा आणि नवी मुंबई परिसरातील वाढत्या रस्ते अपघातांवरून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एमआयडीसी भागातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर अनेक वाहन चालक वेग मर्यादेचं उल्लंघन करून गाड्या चालवतात। रस्त्यांवर गतिरोधक नसणं, पादचाऱ्यांसाठी सुव्यवस्थित फुटपाथ उपलब्ध नसणं आणि वाहतूक पोलिसांच्या गस्तीचा अभाव यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला। या अपघातानंतर
तळोजा MIDC भागातील रस्त्यांवर तत्परतेने गतिरोधक बसवण्यात यावेत आणि वेगानं गाड्या चालवणाऱ्या हुल्लडबाजांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अपघात अत्यंत डोळे उघडणारा ठरलाय। वाहन चालवताना दाखवलेली एका क्षणाची बेफिकिरी कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त करू शकते, हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। चालकाला न्यायालयात हजर करून त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।